पाहत आहे. पहिल्या चेंडूवर शांत ठेवलंय प्रसादनं. सेकंड बॉल, दुसरा बॉल या षटकातील. टप्प्याचा बॉल होता, अगदी सोडून देण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली. मात्र पंच दोन्हीही शहानिशा करतायत. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. खेळाडूने पंचांकडे कोणत्याही प्रकारची हुज्जत घालायची नाही. अर्थात त्या डिसिजनवर फेरविचार, त्याच्या बरोबरीने कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची. दोन्ही ऑनफिल्ड अंपायर चर्चा करतील, सल्लामसलत करतील. अनुषंगाने एक डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्या डिसिजनची अंमलबजावणी, त्या निर्णयाची अंमलबजावणी देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवर अपील फेटाळून लावली. पंचाचा इशारा येतोय. चला, नवशी संघ अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22-22 यावेळी अंमलात आणला गेलाय. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर अर्जित झाले. 2 रन्स सध्याच्या घडीला धावफलकावर. पहिल्या चेंडूवर पहिली धाव आली, दुसऱ्या चेंडूवर बॅटर शफल झाले. बॅटरला फॉलो थ्रू करत असताना गोलंदाज थोडेसे मागे राहिले. यावेळी पुन्हा एक व्हाईट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल, पुढे एकदा क्रॉस लाईन आणि बॅटनं ऑन ड्राईव्हचा फटका येतोय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. जजमेंट खूप चांगलं होतं. स्वतःला शेवटच्या मोमेंटला थांबवलं, चेंडू कॅरी केला, चेंडूची फेकी झाली. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आले. सर 3 बॉल 3 षटकार आले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. तर प्रथमेश शिर्के यांच्या माध्यमातून ₹300 पारितोषिक. कामगावच्या सर्व बॅटर्ससाठी एक पारितोषिक या मॅच मध्ये लागू असेल. 3 बॉल 3 षटकार आणि तब्बल ₹300 पारितोषिक. यावेळी निलेश बाबणे होते. खोलवट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवला. यावेळी हेलिकॉप्टर अगदी अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला. कव्हर पॉइंटला सिंगल मात्र प्राप्त झाले आणि सिंगलच्या साह्याने रणसंख्या जाऊन पोहोचली 4च्या घरात. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन्ही आक्रमक विस्फोटक फलंदाज आहेत आणि आतापर्यंत मात्र रोखून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला प्रसादनं. एक वाईट बॉल आले, त्याच्यानंतर मात्र खूप चांगली सूर, एक सतिक लेंथ मेंटेन करत असताना कोणत्याही प्रकारचा हात खोलण्याचा चान्स देत नाहीये गोलंदाज. रनवे वरून पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. टप्प्याचा बॉल होता, थोडासा मागच्या दिशेने हाताळलाय बॉल. कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन. पुन्हा एकदा एक सिंगल अर्जित झाले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि मी म्हणेल की खूप सुरेख गोलंदाजी राहिली आतापर्यंत या मॅच मध्ये. 5 रन्स ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना जवळजवळ 4 चेंडू फेकून झाल्यात. बोलबाला राहिल्या प्रशांतचा. दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत आणि दोन्ही आक्रमक खेळाडूंना आतापर्यंत अक्षरशः बांधून ठेवूया खेळपट्टीवर. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल यावेळी उडवून दिलाय. चेंडू ठेवते, वन बाउन्स लांब सीमारेषा पलीकडे. अंपायर सिग्नल आला. दिस इज अ 4 रन चौकार. नऊ धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या षटकातील घेऊन गोलंदाज प्रशांत सध्याच्या घडीला रनवे वरून ऑन द ट्रॅक आपण पाहताय. समोरच्या दिशेने निलेश बाबने पुन्हा एकदा उडवून दिलाय. यावेळी पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल आला. दिस इज अ बिग हिट. षटकार. झाल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर वाईड आली. त्याच्यानंतर 3 सिंगल, चौकार, षटकार, म्हणजे जवळ एकंदरीत 15. पण सन्मानासाठी आमंत्रित करूयात समित तुकाराम दोकटे कणगर, आपणास विनंती करतोय. आणि त्याच्या बरोबरीने कल्पेश मगर. दोघांना विनंती असेल, समित तुकाराम धुकटे कणगर आणि कल्पेशजी मगर, आपण अगदी घाईनं व्यासपीठासमोर या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती राहिली आहे आणि या संस्कृतीप्रमाणे अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित मान, सन्मान, सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड रॉक्स परिवाराला आपण करताना पाहताय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खामगाव संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. पहिल्या 4 चेंडूवर गोलंदाज प्रशांत आणि दुसऱ्या शेवटच्या 2 चेंडूवर बॅटर निलेश बाबणे यांचा बोलबाला. दुसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल शफल झाला. पॅडवर चेंडू आदलला. यावेळी स्वतःला थांबवलं आणि यावेळी मात्र बाद व्हावं लागतं. विकेटचं पतन, फलंदाजाला बाद.
अगदी अतिमहत्वाचा खेळाडू बाद झालाय. प्रतीक जो सलामीला आला होता. या मॅचमध्ये खूप काही खास करू शकले नाहीत. मागच्या मॅचमध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला. या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 2 धावांचं वैयक्तिक योगदान देत असताना ते देखील बाद झालेत. पॅडवर चेंडू आदळला. त्याच्यानंतर यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट अभिजित मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला अभिजित, नॉन स्ट्राईक एंडला निलेश बामणे. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. सागरनं पहिल्या चेंडूवर खूप चांगला चेंडू हाताळलाय. पहिल्याच दुसऱ्या ओव्हरची जी सुरुवात आहे ती खूप सुरेख राहिली आहे. बॉलिंग करत असताना नवशी संघाच्या बाजूनं. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील स्ट्राईक एंडला पण अभिजित या बॅटर्सला पाहत आहे. हो, हो. यावेळी अगदी सुरेख, सुरेख. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी यष्ट्यांचा वेध घेत असताना दुसरा गडी बाद. लगातारचा हा दुसरा विकेट. बॅटर सुजित मोकल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुजय पहिलं जर आपण पाहिलं तर या 2 चेंडूवर 2 विकेट. आता मात्र इन हॅट्रिक गोलंदाज पुनश्च एकदा हॅट्रिक एंडवर जिथे गोलंदाजी करतोय सागर. या स्पर्धेमध्ये जर आपण हॅट्रिकचा विचार केला तर प्रणय जो कणगरचा खेळाडू राहिलाय. कणगर हा संघ या स्पर्धेतून माघारी परतलाय. ज्याच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक पाहिली त्याच्यानंतर जो खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय त्याला स्ट्राईक एंडला पण आता खेळताना पाहू. सुजय मोकल खामगाव संघाचा खेळाडू त्याने या स्पर्धेची दुसरे हॅट्रिक नोंदवले आणि आता मात्र सागर जो नवशी संघाचा खेळाडू आहे तो देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. प्रतीक त्यांच्या बरोबरीने अभिजित, उचलमय आया अशा प्रकारचे चित्र मैदानामध्ये पाहिलं. नवीन बॅटर्स सुजय मोकल मैदानामध्ये दाखल झालाय. सुजयकडे देखील ती क्षमता किंवा सुजयला ते एक समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये सादर करणं गरजेचं आहे. कारण नॉन जो खेळाडू आहे निलेश बामणे आपल्या संघाचा सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याची बॅटिंग खूप चांगली राहिली. त्याला स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न आता मात्र सुजय याचा राहील का हे देखील आपण पाहणार आहोत. सागर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 3 सोडून दिलं या बॉलला. वेग भन्नाट आहे मात्र पंचांनी आम्हाला निर्देशन आणून दिले. चेंडूची लेंथ लाईन खराब आहे. मित्रांनो तुमचं आयुष्य असू द्या तर क्रिकेट तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कुठल्या गतीने चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या दिशेला चाललाय हे फार महत्वाचं आहे. आणि यावेळी पंचांना आमच्या लक्षात आणून दिलं या चेंडूची जी दिशा आहे ती खराब आहे. अर्थात वाईट बॉल आलाय आणि एक अवांतरच्या माध्यमातून धावफलकावर धावा झाल्या 16. 16 रन्स. पहिली धाव या षटकातील. 2 चेंडूवर विकेट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर थोडंसं खराब प्रदर्शन राहिलं गोलंदाज सागरचं. राईट ओव्हर द विकेटने पुनश्च एकदा ऑन द ट्रॅक. सुजय शफल झाला. टॅप केलंय बॉलला. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 क्रमांक म्हटला तर गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर आयसीसीच्या माध्यमातून महिलांसाठी अंडर 19 ही विश्वकप स्पर्धा भरवली गेली आणि या स्पर्धेमध्ये भारतीय संघ हा बाजीगर संघ ठरला. भारतीय संघाने बाजी मारली आणि भारतीय संघाला लीड करणारी भारतीय संघाचे कॅप्टन शेफाली वर्मा हिचा जर्सी नंबर 17 सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर. सागर आहेत. मधून काढले चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आहे तो ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सुरेख झालाय. जोपर्यंत चेंडू पकडले फेकी झाले तोपर्यंत पुनश्च एकदा एक धाव दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली. पिचच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 18च्या घरात. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. या मॅचमध्ये लढावं लागेल मी म्हणेल की खामगाव संघाला. कारण समोरच्या दिशेने जर आपण विचार केला नवशी संघ चांगल्या फॉर्ममध्ये मध्ये करणचा जो मागच्या मॅचमध्ये बोलबाला राहिला 42 धावांची इनिंग आपण करणच्या माध्यमातून पाहिली जो समोरच्या संघाचा खेळाडू आहे. त्याच्यामुळे टार्गेट चांगलं सेट होणं गरजेचं आहे. यावेळी काय होतंय शफल झाले प्लेट बॉल बॅटची एज घेऊन चेंडू सरळ हिट झाला. यष्ट्यांना सुजय मोकल देखील माघारी परतोय. विकेटचं पतन. अंकुश लगावलाय सागरनं. आणि पहिलं षटक पाहिलं तर प्रशांतचं 15 धावांचं होतं पॉवर प्ले. सागर जसा गोलंदाजी ट्रॅकवर आला आतापर्यंत 3 धावा खर्ची करत असताना त्यांनी 3 महत्वपूर्ण गडी देखील बाद झालेत. मात्र जोपर्यंत निलेश बामणेसारखा बॅटर मैदानामध्ये दाखल आहे, जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा स्कोर हा स्कोर कार्डवर लगावला जाऊ शकतो. हे चित्र आहे, हे वास्तव आहे. कारण सध्याच्या घडीला मी म्हणेल की खामगाव संघाने चुका काय केल्या तर निलेश बामणेला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. आणि तो चित्र नाहीये. अगदी आपण सातत्याने पाहतोय. चांगली बॅटिंग आहे. म्हणजे निलेश बामणे यांचा विचार केला तर जवळ-जवळ 13 वैयक्तिक धावसंख्येवर आतापर्यंत त्यांचा खेळ राहिलाय. 18 धावा धावफलकावर. नवीन बॅटर जय स्ट्राईक एंडला.
शेवटचा बॉल या षटकातील. नौशी संघाचा गोलंदाज सागर राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द ट्रॅक. त्यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, न कॉन्टॅक्ट, रन घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. षटक क्रमांक 2 संपलाय. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 17 अंमलात आणला जातोय. 17 अर्थात षटक संपल्याची घोषणा आपण अंपायर्सच्या माध्यमातून पाहिली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं गडी बाधवत असताना खामगाव संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावर. दुसरं षटक खूप चांगलं राहिलं सागरचं. अगदी साहिल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. प्रशांतनं 15 धावा खर्च केल्या. सागरनं 3 धावा खर्च केल्या म्हणजे 18 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकादरम्यान जबाबदारी दिली गेली आहे गोलंदाज विनायकच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली गेली. समोर निलेश बामणे सारखा एक धुरंधर बॅटर पाहत आहे. 18 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक हाणामारीचं स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावर. मॅच मध्ये जर डिपेंडेबल स्कोर कार्डवर उभा करायचं असेल तर या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचचा जो हायएस्ट स्कोर राहिलाय तो नवशी संघानं मात्र धावफलकावर सादर केला होता. 3 षटकामध्ये अक्षरशः 64 धावा मागच्या मॅच मध्ये लगावणारा हा संघ आहे. त्याच्यामुळे जबाबदारी आहे खामगाव संघाच्या दोन्ही बॅटर्सवर. शेवटच्या षटकातील पहिला बॉल लाखू टप्प्याचा होता. शॉर्टम फुल संधी निर्माण झाली आहे मात्र पंचांचा इशारा आला नाहीये आणि तिथून माहिती दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लाईन्समन आहे त्या ठिकाणी. लाईन्समन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. षटकार आहे की षटकार नाहीये याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. लघु टप्प्याचा बॉल होता. शॉर्टम पुलचा हल्ला चढवला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण होता. खूप चांगलं जजमेंट. शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला रोखायचं होतं. रोखू शकले नव्हते असा त्यांचा निर्णय त्या ठिकाणी होता चेंडूला फेकण्याचा. चेंडू फेकला. आता मात्र लाईन्समन कडे आमच्या सर्वांच्या नजरा लागल्यात. जसं अंपायरचा सिग्नल देखील लाईन्समनच्या माध्यमातून षटकार ही घोषणा आपल्याला पाहायला मिळते आणि 6 धावा स्कोर कार्डवर अंकित होतील. 24 रन्स ऑन दी बोर्ड. एक मच निडेड षटकार आलाय निलेश बामणे यांच्या बॅटमधून. मी उल्लेख देखील केला की दमखम क्षमता आणि त्याच्या बरोबरीने फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा बराचसा अनुभव पाठीशी असणारा खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावांचं आक्रमक षटक खामगाव संघाच्या बाजूने राहिलं. सागरने धावा रोखल्या. त्याच्यानंतर निलेश बामणेच्या खांद्यावर जबाबदारी आहे या षटकादरम्यान जास्तीत जास्त धावा जमवण्याची आणि त्याच अनुषंगानं पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार. सेकंड बॉलवर आईने जनाब आपका भी स्वागत है. दुसऱ्या बॉलला चेंडूला भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी यावेळी होतो षटकार. अतिशय वेगानं हा आकार प्राप्त केलाय. कारण 2 षटकाच्या अखेरी स्कोर कार्डवर धावा जर आपण पाहिल्या तर 18 धावा होत्या आणि 2 चेंडूवर 12 धावांचं योगदान. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये नजरा आहेत खामगाव संघाच्या या सर्व अधिक महत्वाच्या खेळाडूकडे. निलेश बामणे सातत्यानं आपल्या संघासाठी या खेळाडूचा खेळ जो आहे तो उभरता राहिलाय आणि आता मात्र हॅट्रिकची देखील संधी आहेत. राज आमच्या लक्षात आणून देत आहेत की हा षटकार आला तर तब्बल प्रथमेशच्या माध्यमातून ₹300 पारितोषिक. 2 चेंडूवर 2 षटकार आले आहेत. पुढे एकदा त्यावेळी चेंडूला सोडून दिलं. दर्पण प्रेशराईज झालाय गोलंदाज. अंपायरचा सिग्नल वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर लगावली जाते. आता मात्र प्रेशर जाणवते कारण 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आले अवे फ्रॉम द बॉडी. स्वतःला पासून अगदी बॅटर्स पाठवून लांब वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चूक लेंथ पिक करू शकले नाही. यावेळी वाईट बॉल येतोय. निलेश बामणेसाठी हॅट्रिकची संधी आहे. फुल टॉस बॉल चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा आला यावेळी. 6 धावांसाठी नो प्लस षटकार.
चला पुढील मॅचसाठी आपण स्टार 11 क्रिकेट संघ आमशेत आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमलई दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला क्रॉससाठी आमंत्रित करतोय आपण. जर 6 बॉल 6 षटकार आले तर शैलेश बांद्रे याच्याकडून ₹500 पारितोषिक. 3 चेंडूवर 3 आले आहेत. अजून 3 चेंडूवर 3 आले तर यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये सादर केला जातोय आणि 2च्या सहाय्याने रणसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 34 घरामध्ये. 34 धावा फलकावर. 34 धावा फलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजूनही 2 बॉलवर जर 2 षटकार आले चला प्रत्येक आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोरर देखील आमचे माणसंच आहेत आणि माणसाकडून चुका होतात. त्याच्यामुळे जो क्रमांक मला दिसला तो देखील मी बोललो. चला 40 झाल्यात. 15 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा फलकावर. चला वेगळी रंगत निर्माण झाले त्याच्यामुळे आमचं देखील दुर्लक्ष होतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आले. ₹200 पारितोषिक होतं मात्र चौकार आलाय. यावेळी घणाघाती प्रहार चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. निलेश बामणेच्या बॅट मधून आलाय. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रातील. उडवला या बॉलला. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. लॉंग लेग झोन मध्ये बॅक टू बॅक ह्या वेळेला आलाय हा दुसरा चौकार. तिसऱ्या षटकादरम्यान संपूर्णपणे खामगाव संघाचा पाहायला मिळतोय. पहिलं षटक 15 धावांचं. प्रशांतनं खूप चांगलं हाताळलं षटक. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आणि तिसऱ्या षटकामध्ये जसं निलेश बामणे यांच्या खांद्यावर जबाबदारी पाहायला मिळाली. अगदी जबाबदारीमध्ये या खेळाडूचा खेळ खूप चांगला राहिलाय. प्रेशर झुगारत असताना खूप चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल असून देखील या षटकातील शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आले. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला देखील उडवून दिलाय. उंची खूप जास्त आहे. लांबी देखील प्राप्त झाले. चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषा पलीकडे. यावेळी येतो एक हाय अँड हँडसम 6 धावांसाठी हा षटकार. आहे मित्रांनो निलेश बामणे यांच्यासाठी 47 धावांचं योगदान आपल्या या संघासाठी दिलंय. मी म्हणलं की 3 धावांना अर्धशतक या मॅच मधलं होता होता राहिलंय. येणारे 18 चेंडूमध्ये जवळजवळ 25 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये नवशी संघासमोर. स्टार 11 आमशेत त्याच्या बरोबरीने श्री क्रिकेट संघ हेदमलई. आमचे दुसऱ्या बाजूला हितमलाई नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकतो. मंगेश कलप साहेब यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय.
बाकी नियम जे आहेत ते इकडे तुम्हाला थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. हेड काय आलंय? हेड कोण जिंकलाय? इकडे इकडे. चला आमचेत हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. खरोखरच मित्रा काय निर्णय असेल सर्वप्रथम? क्षेत्ररक्षण आणि नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? 25 ते 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही आम्ही सर्वजण ज्या आयोजनाची वाट पाहत होतो तो मात्र ते आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? आयोजन तर खूप उत्कृष्ट आहे आणि मैदान पण खूप चांगलं आहे. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर किती धावा आपल्याला बनवण्याचा मानस असेल? 40-50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच असे आणि कोणते महत्त्वाचे खेळाडू तुमच्याकडे असतील जे टार्गेट चांगलं सेट करू शकतात? आता नवीन प्लेयर पण आहेत. अजय आहे, पारस आहे, रुपेश, देवेंद्र आहेत. नक्कीच आणि सर्वांना आम्ही जो प्रश्न विचारतो तुला तसाच तुला सुद्धा तोच प्रश्न म्हणजे आयोजन आपल्याला पाहायला भेटते आपल्याला काय वाटते? दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी सुद्धा आयोजन खूप छान आहे. नक्कीच दोघांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तसेच दोन्ही कर्णधारांना मेडल देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते. नक्कीच एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला भेटते. लकी पातेरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे मेडल स्पॉन्सर केले जात आहेत. आणि रायगड रॉक्स परिवाराचा विचार केला की काहीतरी नवीन आपल्याला नक्कीच दरवर्षी आपल्याला पाहायला भेटते. एक नवीन संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आपण जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे बंधू जोडलेत. निशांत कातोडे सर धन्यवाद. सर मी सिद्धेश धोकडे आपल्यास विनंती करतो. सिद्धेश धोकडे आपण या आपला देखील सिद्धेश मुंडे आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सिद्धेश मुंडे यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा चेंडू देखील डॉट. खूप सुरेख लेंथ गुडले स्पॉट पिक केला. तिथून मात्र चेंडूला डिलिव्हर करत असताना थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळवलाय. दुसरा बॉल देखील डॉट आलाय. टार्गेट जर आपण पाहिलं तर जवळजवळ 55 धावांचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 18.33च्या सरासरीने मॅच मध्ये खेळ करायचा आहे. पहिल्या 2 चेंडूवर बोलबाला राहिलाय. गोलंदाज सुजयचा दोन्ही चेंडू डॉट्स आले आहेत. समोरच्या दिशेने करण सारखा मोठा फलंदाज आहे. यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. इनफिल्ड वरून खूप चांगलं जजमेंट केलं जातं. येस अति महत्वाचा फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन. गोल. हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. येस थँक्यू सो मच डीजे. पहिल्याच 2 चेंडूवर 2 डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सुजय आणि करण सारखा किती महत्वाचा फलंदाज बाद झालाय. ज्या करण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. त्याच्या बॅटमधून जवळजवळ 42 धावांची एक अफलातून इनिंग आपण पाहिली होती आणि एकदम मोठा नाव या ठिकाणी बाद होत असताना आता पण प्रेशर आहे. कारण आपण स्कोर कार्डचा जर विचार केला 55 धावा 18.33च्या सरासरीने मॅच मध्ये खेळ करायचा असताना पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं जात आहे. आतापर्यंत 3 चेंडूवर बोलबाला राहिलाय खामगावच्या या संघाचा. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा उडवून दिला इनफिल्डच्या डोक्यावरून. स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चाललं. चेंडूला अडवलं गेलंय. तोपर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्यात दोन्ही बॅटर्सनं. आणि 2च्या मदतीनं संघाचं खातं उघडलं जात आहे. फर्स्टर्स पहिल्या 2 धावा धावफलकावर संघाचा श्री गणेशा होत असताना आपण पाहत आहे धावफलकाचं. पहिलं षटक प्रगतीपथावर 55 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडली त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची उसळी नव्हती. अगदी समुद्रामध्ये जी नौका अगदी समुद्राच्या तळाशी विहार करते तिला सबमरीन म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये जो बॉल आहे तो पडल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची उसळी नसते. अगदी त्या चेंडूला देखील सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं आणि अगदी काही वेळापूर्वी आपण अशाच पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहिला गोलंदाज सुजय याच्या माध्यमातून. पुढचा बॉल येतोय. पुढच्या बॉलला देखील उडवून दिलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूखाली प्रतीक येत आहेत. यावेळी खूप चांगलं जजमेंट आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. विकेटचं पतन. येस, थँक यू, थँक यू सो मच डीजे. अगदी दक्षिणात एक सुपरहिट सिनेमा आर-आर आणि या सिनेमातलं आपण गाणं पाहिलं आणि सध्याच्या घडीला आपण जी स्पर्धा पाहत आहे, त्याचं टायटल देखील आर-आर आहे म्हणजे रायगड रॉक्स चषक. आणि या चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण अनुभवतोय, पाहत आहे. आर-जे रजनीश यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्या दरम्यान जोडले गेले, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे षटक क्रमांक 1 संपलंय आणि पहिलं षटक हाताळत असताना धावफलकावर धावा, 2 गाड्याच्या मोबदल्यात 2. 12 चेंडूमध्ये अजून या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांची गरज. 53 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना नवशीच्या बॅटर्सला सुजयचं पहिलं षटक फार महत्वपूर्ण होतं, कारण पॉवर प्लेमध्ये धावा करायच्या होत्या नवशीच्या संघाला, मात्र रोखून ठेवलंय. षटक क्रमांक 2 पहिलाच बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, गती व्हेरिएशन चेंज ऑफ द पेज, चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय, मात्र त्याच्या आवाकाबाहेर चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय हा षटकार. येस, थँक यू, थँक यू धन्यवाद डीजे. 8 रन्स ऑन दी बोर्ड. षटकाराने 8 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आता मात्र पॅडल स्वीपचा फटका सजवायचं होतं, स्वतःला थोडंसं खाली ठेवलं, वाकवलं. पॅडवर चेंडू आदळलाय, तिथून मात्र एक सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या साह्याने रणसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 9 रन्स ऑन दी बोर्ड, 9 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिलं षटक सुजयचं खूप चांगलं राहिलं, केवळ 2 धावा त्यांनी खर्च केला. आणि त्याच्यानंतर निलेश बाबणे यांच्या गोलंदाजीवर 9 धावा. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. या चेंडूची देखील खूप चांगली लेंथ केली, चेंडूला पुन्हा एकदा उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक आलाय, जजमेंट खूप सुरेख आहे, परंतु झालाय बाद. विकेटचं पतन. येस, थँक यू, थँक यू सो मच डीजे. धावफलकावर धावा 9 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा देखील 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 धावांचं टार्गेट आहे आणि या धावांना प्रत्युत्तर देत असताना थोडासा बॅकफुटला राहिला, दमछाक झाली आहे नवशी संघाची. राहुल पारावे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गती व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस. सातत्याने आपण उल्लेख करतोय की क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. म्हणजे पहिला चेंडूपासून अगदी या गतीवर काम करण्याचा प्रयत्न राहिला निलेश बामणे यांच्या माध्यमातून. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, मागच्या दिशेने या चेंडूला हाताळलंय, थोडीशी गती कमी ठेवली, अगदी समोरच्या दिशेने चेंडूला हाताळलं. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची लेंथ पिक करू शकले नाहीत. जस्ट स्विंग अँड मिस. यावेळी डॉट बॉल आलाय. 4था चेंडू डॉट येतोय. धावफलक अजूनही 9 धावसंख्येवर स्थिर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. निलेश बामणे ऑन द ट्रॅक. यावेळी बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडूला उडवून दिला इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल येतोय, चौकार, 4 रन्स. येस, थँक यू. नेक्स्ट बॉल. नवीन पुन्हा एकदा जागा बनवत असताना ऑन साईडला फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी स्वतः संघाचे कॅप्टन्स पाहायला मिळत आहेत. चेंडूला पकडलंय, फिकी झाली आहे, तोपर्यंत सिंगल अंकित होते मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकाच्या अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात 9शी संघ जाऊन पोहोचलाय.
14 या धावसंख्येवर. येस, थँक यू. आदित्यला गोलंदाजी मागं आणलं गेलंय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना डावखुऱ्या तसा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूची लेंथ मात्र मिस केली. मिडल स्टंपवर हा बॉल होता, तिथून थोडासा बाहेरच्या दिशेने वळलाय. त्यावेळी डॉट बॉल येतोय. सेकंड बॉलला देखील ऑन साईडला उडवलंय. ट्रॅव्हल होतोय. धाव कॉर्नर झोनला, तिथून मात्र सिंगल अंकित झाले आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पुनश्च एकदा पुढे सरसावेल. जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही जवळजवळ 40 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 4 बॉलवर 40 रन्स. हे समीकरण इक्वेशन आपण शिल्लक पाहत आहे. नेक्स्ट बॉल खोलवट अकुटप्याचा होता. टॉटम पुलचा हल्ला चढवलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि यावेळी झेल ड्रॉप केला जातोय. सिंगल अर्जित झाल्या. धावफलक 1च्या साह्याने जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. 6 इन द ऑन दी बोर्ड. चौथा बॉल, या बॉलला उडवलंय अगदी प्रॉपर हिट, मॅग्निफिसंट स्ट्राईक. शेड्यूलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. यावेळी येतो एक दमदार षटकार. बॉल अजून देखील मॅच मध्ये शिल्लक आपण पाहताय. जवळजवळ 34 धावांची गरज आहे मॅच मध्ये अजूनही. पुढच्या बॉलवर जोरकस प्रहार येतोय. खूप चांगला फटका आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. यावेळी पुन्हा एकदा रेज हिटिंगचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. आलाय षटकार. थँक्यू. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. हल्ला चढवलाय या षटका दरम्यान राहुलच्या बॅटमधून 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. यावेळी पुन्हा एकदा जोरकस पाडण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मनगटी फटका पाहायला मिळतोय. मात्र नुकसान नाहीये. अंपायरचा सिग्नल आलाय. 17-2 देखील खेळ संपलाय. म्हणजे मॅच संपत असताना ही मॅच जिंकली आहे खामगाव संघानं आणि पराजित संघ राहिला 9शीचा. दोन्ही संघाचे खूप खूप आभार. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये आपण सादर केलात. मी दरम्यान निलेश भावने आपल्यास विनंती करतोय आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर या. दरम्यान प्रशांत बाबू पिंपे आपणास विनंती करतोय, ज्यानं मात्र मालिकावीर आम्हाला पुरस्कृत केले. प्रशांत बाबू पिंपे साहेब आपणास विनंती करतोय. प्रशांतजी पिंपे आपणास विनंती, आपण सन्मानासाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. प्रशांतजी पिंपे यांच्या माध्यमातून मालिकावीर आपल्याला मात्र सुपूर्द केले गेले आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आणि अविजी टक्के आपणास देखील विनंती असेल, अविजी टक्के आपण देखील या. आपल्या देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. चला आपण प्रशांत पिंपे साहेब आपणास विनंती करतोय. येस, आपण आहात. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या